संत तुकारामांच्या अभंगानंतर पुढची जी 9वी कविता आहे ती आपल्याला बघायची आहे आणि ती वामन पंडितांची आहे. धिग्ग धिग्ग जिने तुझे रे. त्रिवार असं वामन पंडित म्हणतात. धिग्ग 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 जिने तुझे रे. वामन पंडित हे 1608 त्यांचा जन्म दाखवलेला आहे इसवी सन आणि 1695 हा त्यांचा मृत्यू दाखवलेला आहे. जवळपास एक 78 वर्षाचं 88 वर्षाचं वय त्यांना लाभलेलं असं आपल्याला दिसेल. काव्य परंपरेतील एक महत्वाचे पंडित कवी म्हणून त्यांची ख्याती आहे. आख्यान कवी म्हणून देखील ते प्रसिद्ध आहेत. त्यांनी म्हणजे रामायण, महाभारत अशा अनेक ग्रंथांवर आधारित किंवा भागवत या सर्व ग्रंथातल्या निवडक भागावर त्यांनी आख्यानं रचलेली आहेत. निगमसार, कर्मतत्व, ब्रह्मस्तुती, अनुभूतिलेश, यथार्थ दीपिका हे ग्रंथ देखील त्यांच्या नावावर आहे. त्यांच्या सबंध साहित्य कृतीमध्ये पांडित्य आणि कवित्व यांचा सुरेख संगम आपणाला दिसून येतो. वामन पंडितांनी धिग्ग 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 तुझे जिनेरे ही जी कविता आहे यामध्ये मानवी नरदेहाचं मोल काय आहे हे सांगून संगीतमय तालयुक्त शब्दांचा वापर आणि नामस्मरणाचं महत्व त्यांनी या कवितेमध्ये निषेध केलेला आहे. नरदेह हा म्हणूनच वारकरी संप्रदायामध्ये नरदेहाचं महत्व सांगत असताना तो 84 लक्ष येऊन फिरून आला, पुन्हा हा मानव जन्म मिळाला, पुन्हा लवकर मिळणार नाही आणि म्हणून त्याच्या हे मिळालाच आहे तर ईश्वराची भक्ती करा वगैरे असं जे महत्व सांगितलं. कारण देह हा नश्वर आहे, ते नाहीसं होणार आहे, परंतु ते मिळालंच आहे तर ते सन्मार्गाला लावलं पाहिजे आणि आपल्या देहाचं मोल आपणाला कळलं पाहिजे. हे कशासाठी आहे? तोंड कशासाठी? चांगलं बोलण्यासाठी आहे. तोंड काय गुटके खाण्यासाठी नाही. म्हणजे प्रत्येक गोष्ट मानवी नरदेहाच्या प्रत्येक अवयवाला एक सन्मार्ग आहे आणि तो त्याच्यासाठी तो वापरला पाहिजे. पण वामन पंडित अशा मानवी देहाचं मोल न जाणणाऱ्या माणसाला उद्देशून म्हणतात, तुझं जिनयनं तू नामासी जर विन्मुख झालास. बघा, लक्षात ठेवा, हा काय कालखंड खूप आजकालचा नाही तर खूप मागचा, म्हणजे 400-450 वर्षापूर्वीचा असल्या कारणाने संत तुकारामांचा वगैरे हे कालखंड वगैरे जवळपास सारखाच आल्यासारखा आहे. म्हणून त्या काळामध्ये मी तुम्हाला आधीच सांगितलं की एक विशिष्ट वर्ग असं मानत होता की तुला वाचता येत नाही, तुला लिहिता येत नाही, तुला वेद कळत नाही, तर तुला धर्मही कळत नाही, तुला देवही कळत नाही, मिळत आहे. तुला भक्ती करण्यासाठी ज्ञान पाहिजे, तुला ज्ञान नाही. म्हणून संतांनी काय केलं, भक्ती अनेक प्रकारे करता येते आणि त्याच्यातली नामभक्ती ही सगळ्यात श्रेष्ठ असते. तू कुठेही असलास, तू कसाही असलास, तू केव्हाही काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उत्तर. देवाचं नाव घेण्यासाठी काळाचं बंधन नाही, वेळेचं बंधन नाही. तोंड धुतलंच पाहिजे देव घ्यायला, नाव घ्यायला असं काहीच नाही. आंघोळ केलीच पाहिजे असंही काहीच नाही. काम करत असलं तरी नाम चालतं. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. बघा की कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. काम सोडून देऊन देवाचं राम नाम घ्या असं कधीच संतांनी सांगितलं नाही. तसंच वामन पंडित म्हणतात. म्हणून संतांचा जो हा विचार आहे तो वामन पंडितांनी पुन्हा एकदा मांडलेला आहे की नामास विन्मुख झाला तो त्याचं जीवन धिक्क आहे. तुझ्या काही जीवनाला अर्थ नाही. म्हणून नाम भक्ती सामान्य माणसाला, अडाणी माणसाला, अशिक्षित माणसाला, ज्ञान कशासोबत खावं काय कळत नसलेल्या देखील माणसाला
कशाशी त्याला देणं घेणं नसलं तरी फक्त तो देवाचं नाव घेतलं तरी देव त्याला मिळू शकतो, हा संतांनी सामान्यांच्या मनामध्ये निर्माण केलेला विश्वास. आणि ह्या विश्वासापोटीच नामभक्तीचं महत्त्व, श्रेष्ठत्व कलियुगामध्ये देखील या कालखंडापर्यंत चालत आलेलं दिसतं. आणि म्हणून वामन पंडित म्हणतात की जो नामासी विन्मुख झाला त्याचं जीवन धिक्क आहे, काही कामाचं नाही. ते म्हणतात वन 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 फिरून शिनलास आलास नरदेहासी. मी तुम्हाला आधीच सांगितलं, अशी कल्पना आहे की खूप जन्म घेतल्यानंतर, कीटकाचे, प्राण्यांचे, पशूंचे घेतल्यानंतर मग केव्हा तरी एकदा मानवी जीवन मिळतं, मानवी नरदेह मिळतो. हीच संकल्पना सोबत घेऊन वामन पंडित म्हणतात तू उगीच वनवन किती फिरलास रे वेगवेगळे जन्म घेऊन, आणि तेव्हा कुठे तुला आता नरदेह मिळालेला आहे. म्हणून 2 दिवसांची धनसुत दारा यातनसे काही, लटकी काया ममता माया फसलात डोही. प्रपंचाच्या संदर्भात थोडंसं वेगळं वर्णन करून ते म्हणतात की तू काय केलंस. अरे लक्षात ठेव, 2 दिवसांची धन आहे, मुलं, 2 दिवसाची धन, मुलं, पत्नी आहे, त्यात काही खरं नाही. आता ही संसाराविषयीची आसक्ती नाही, अनासक्ती ही दाखवून ते म्हणतात हे आज आहे उद्या नाही, कोण कोणाचं नाही. माया लटकी आहे, ही काया लटकी आहे. माया, ममता या सगळ्यामध्ये आपण फसतो, त्याला नटवतो, त्याला थटवतो. लटकी काया हे शरीर, ममता माया फसलात डोही. तुम्ही 2 दिवसाचं धन आहे, मुलं, पत्नी आहे, हे शरीर लटक आहे, ते कधी ना कधी जाणार आहे. पण आपण मायेमध्ये फसत चाललो. आयुष्य सरले पुण्य वेचिले संचिले तुर्त देही. आयुष्य संपत जातं, पुण्य वेचलं नाही, त्याचा संचितच केलं नाही. किती करणार आहेस या देहामध्ये. अहोरात्र तू खटपट करसी दिन रजनी पाही. तू रात्रंदिवस संसारामध्ये घालतोस पण देवाचं नाव घेत नाहीस. मार्ग विसरलास सद्गुरु चरणाचा, बळकट धरिला प्रपंच तोषाचा. तू काय केलंस, तू सद्गुरूला विसरलास, त्याच्या म्हणजे सद्गुरूच्या चरणाला विसरलास, त्याचा मार्गच तू विसरलास भक्तीचा. आणि बळानं, खूप मोठ्या बळानं तू प्रपंच हाताशी धरलास. राम म्हणता कशी बसली वाचा, सर्व परी हा झाला बायलीचा. तू राम सुद्धा म्हणत नाहीस, तुझी वाचा बसली. तू मुका झालास की काय, तू काय झालास, पूर्णपणे बायकोचा बैल झालास. तो म्हणतो झर 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 चालती नरतनु स्वस्थ बैसलासी, टप 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 वय सरले पुढे काय करशी. नरतनु म्हणजे हे देह, शरीर, मानवी जीवन हे झरझर निघून जाईल तू जर असा स्वस्थ बसून राहिलास तर. कधी आयुष्य संपेल कळणार नाही, पटपट वय सरपून जाईल आणि मग पुढे काय करणार आहे सांग बाबा. तुला वेळीच जाग हो म्हणून मी तुला सांगत आहे. पुन्हा वामन पंडित म्हणतात अमोल काया गेली तुझी रे उमज पडे ना. अमोल काया, ज्याचं मोल करता येत नाही, की अमूल्य असा नरदेह तुला मिळाला, ती काया तुझी गेली, तुला उमज सुद्धा पडली नाही की इतका लवकर कशी गेली. गर 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 दिवस सरले सोय सापडे ना. आता आता बघता बघता दिवस संपून जातील आणि तुला काही सोय सापडणार नाही. तुला आपल्या जीवनाचं मोल कळणार नाही. हे सगळं संपून जाईल आणि मग काय फायदा आहे. सट्टा बट्टा करीसी अहर्निशी घेपू देपू नाना, अनेक चिंता ठेवीसी मानसी मजकुरासी जाना. काय करतो, सट्टा बट्टा करतोस, नको ते धंदे करतोस, नेहमी तेच करतोस, नाना गोष्टी करतोस, अनेक चिंता मागे लावून घेतोस ना. वामन पंडित म्हणतात की तू याच्याऐवजी जरा देवाचं नाव घेऊन बघ, आणि ते जर नाही घेतलंस तर तुझ्या जगण्याला काही अर्थ नाही. पुन्हा ते म्हणतात, चाल बदलून थोडंसं लिहितात, कारभाराधिक व्यसने वाईट, सांगतो तुला मी बुडालासी स्पष्ट.
नरक लिहिला कपाळी शेवट, दूत यमाची गांजतील धीट. काय झालं? तू कारभारामध्ये अनेक वाईट व्यसन तुला लागून बसली. कोणीच विचारित नाही मी तुला, तू कारभारी असल्यामुळे. मी तुला वामन पंडित, मी तुला सरळ सांगतो की तू बुडत चाललेला आहेस आणि त्यामुळे तू वाईट कर्म, पाप कर्म, वाईट व्यसन लावून घेतल्यामुळे तुझ्या कपाळी 100% नरक लिहिलेला आहे. तू नरकाला जाशील, लक्षात ठेव. ही भीती आहे. दूत यमाचे गांजताती धीट. तू नरकात जाशील आणि यमाचे दूत तुला गांजतील. याचा अर्थ असा आहे बघा की तुम्ही सन्मार्ग, सत्य मार्ग, सत्य गोष्टीला सहाय्य करा, नाहीतर नरकात जाताल. ही घालून दिलेली भीती तुकाराम एका ठिकाणी म्हणतात. तुका म्हणे सत्य, कर्मा व्हावे सहाय्य, घातलिया भय नरका झाली. तुम्ही नरकात जाल ही भीती घालून दिली केव्हा? जर तुम्ही चांगल्या कामात मदत करत नसाल तर. पुन्हा वामन पंडित म्हणतात, तुला दूत यमाचे येतील, गांजतील, त्याला मारतील, झोडतील. ठीक आहे. तुकारामही म्हणतात की तू जर पापकर्म करशील तर यमाचे दूत येतील, तुला झोडतील, मारतील, गांजतील आणि तुला नरकामध्ये घेऊन जातील. म्हणून वामन पंडित म्हणतात, तू काय झालं? कर 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 फास घालून ओढी ती जीवासी, हर 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 पुढे यातना कारे व्यर्थ भोगीसी. तुला ते यमाचे, तू वाईट संगतीत लागलास, वाईट व्यसन तुला लागली, वाईट कर्म केलेस तर तुला 100% तू स्पष्टपणे तुला सांगतो की तू बुडत चाललास. नरक तुझ्या कपाळी लिहिलेला आहे. यमाचे दूत येतील, तुला गांजतील, तुला बांधतील, तुला घेऊन जातील आणि मग तू या सगळ्या यातना भोगत बसशील. हे होणार आहे की नाही माहीत नाही, हे ओढून नेणार आहे की नाही माहीत नाही, परंतु एक मात्र खरं की तुमच्या जीवनातला सत्कर्मी लावण्यासाठीचा जो वेळ आहे तो जर तुम्ही दवडला तर मग मात्र तुम्हाला पश्चाताप करण्याशिवाय काही अर्थ राहणार नाही. दिवस सरून जातील आणि नरदेहाचं महत्व त्यावेळेला कळून काय उपयोगाचं. आणि म्हणून वामन पंडित म्हणतात, शास्त्र पुराणे सोडून कीर्तन लागलासी कामा. तू नीट शास्त्राच्या आधारानं, पुराणाच्या आधारानं ज्या चांगल्या गोष्टी सांगितल्या, कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून ज्या काही चांगल्या गोष्टी सांगितल्यात, ते जर तू सोडून देऊन दुसरीच कामं करत बसशील, नको ती उठाठेव करत बसत असशील तर मग वामन पंडित म्हणतात, लुट 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 सदा धावसी विसरलासी नामा. नको त्या गोष्टीसाठी तू धावत पळत राहतोस, पण नामाला मात्र विसरलास. कुटुंब आज्ञा मनी धरुणिया, हृदय तिचा प्रेमा, कन्या पुत्र सून कलत्र कोणाचे मामा. आपण म्हणतो ना, जसं त्या नटसम्राटमध्ये तो म्हणतो आप्पासाहेब बेलवलकर, कुणीही कोणाचं नसतं, आभाळ पाठीवर घेऊन फिरणाऱ्या हत्तीला विचारा, तेही तुम्हाला सांगेल कोणीच कोणाचं नसतं. अंतराळात भटकणारा एखादा आत्मा वासनेच्या जिन्याने जन्म घेतो आणि मग आम्हाला वाटतं आम्ही आई झालो, आम्ही बाप झालो, खरं तर कोणीच कोणाचं नसतं. आणि म्हणून वामन पंडित आठवण करून देतात, लुट 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 सदा धावसी विसरलास ना. सदा नेहमी नको त्या गोष्टीत राब राब राबतोस आणि नामाला विसरतोस. कुटुंब आज्ञा मनी धरून या, हृदय तिचा प्रेमा. कुटुंबाची आज्ञा म्हणून बायकोच्या प्रेमात नको तितका वाहत जातोस, तुझं कर्तव्य विसरतोस. कन्या पुत्र सून कलत्र कोणाचे मामा. अरे कुणाची मुलगी, कुणाचा मुलगा, कुणाची सून, कुणाचे मामा. सारा गाव मामाचा आणि एक नाही कामाचा. ही काही म्हण उगच आली. पुन्हा म्हणतात वामन पंडित, चाल बदलून झटकन होई सावधर मोडा. पटकन सावध होई मूर्ख माणसा, अडाणी माणसा. फटकन मरशील का होशील वेडा, अंतिकामा नये तुझ मोढा. पटकन मरशील, वेडा होशील, कोण तुझ्या कामाला येणार आहे शेवटी. यमफासा बळकट कडी कुलूप खोडा. यमाचा फास लागेल आणि नरकात टाकून देईल, कुलूप लावून टाकील. ऐसे एकुणी परम मानसी हुरहुर का करीसी. कुरकुर केली जरी त्वा चुकेना यमा कोसी. बघा, यमाचा फास कितीही कुरकुर केली तर मग तुला सुटणार नाही. पुन्हा हुरहुर करून उपयोगाचं नाही. प्रपंच करुणी होई अलिप्त लावी त्याचे अंगा. बघा, ते म्हणत नाहीत की प्रपंच सोडून दे,
प्रपंच कर, पण त्याच्यापासून अलिप्त होय. हे माझं, ते माझं, ते माझं. मरायला टेकला तरी म्हणतो म्हशीचं वगारू पिते. अशाची गरज नाही. एवढ्या आधाशीपणाची गरज नाही. म्हणून म्हणतात प्रपंच करुणी होई अलिप्त, लावी त्याचे अंगा, करुणी अकर्ता होय झडकरी, भजे पांडुरंगा. प्रपंच कर, पण वेगळीच त्याच्यापासून मुक्त हो. तू काय कर, तुझं जे कर्म आहे ते करून बाजूला हो, माझ्याकडून घडून गेलं असं सांग आणि पांडुरंगाला भज. पुन्हा ते म्हणतात टप 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 विषय सांडोनी धरी सत्य संगा, धरी 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 हरी पाय तू करिसील भावगंगा भवभंगा. लवकरात लवकर विषय सांडून दे, नको ते भोग सांडून दे. सत्याचा संग धर, सत्याची कास धर, हरीचे पाय तू धर आणि त्याचमुळे तुला संसारातला जो व्याप आहे किंवा संसारात भवरोग जो आहे तो दूर होईल. पुन्हा ते म्हणतात चरणी निष्ठा असू दे बळकट, मग ते होईल साधी पायवाट. तू निष्ठा ठेव, मग बळकट होशील आणि मग तुला हे सगळं प्रपंचातून या सगळ्या गोष्टीतून मुक्त होण्यासाठी एक पायवाट भेटेल आणि ती पायवाट तू धर. मग ते म्हणतात दे सोडून या अवघी खटपट, गुरुप्रसादी यमदूताचे झट. तू अवघी खटपट सोडून दे, यमाच्या तावडीतून सुटका करून घे. आणि शेवटी वामन पंडित म्हणतात वामन म्हणे असे प्राणिया, फुरफुर का करीसी, धिग्ग 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 जिने तुझे रे विनमुख नामासी. बघा, वामन पंडित म्हणतात हे प्राण्या असं फुरफुर करू नकोस तात्पुरतं. तू काय कर, हे सगळं तुझ्या सगळ्या गोष्टी कर्म करून तू त्यातून अलिप्त राहा आणि नामाला विन्मुख होऊ नको. नामापासून, देवाच्या नावापासून दूर जाऊ नको. देवाचं नाव घेत राहणं म्हणजे सत्कार्याला, सत्कर्माला स्वतःच्या मनाशी एकनिष्ठ ठेवणं आणि मग आपली कामं करणं, हा त्याचा अर्थ आहे. ह्या वामन पंडिताची जी कविता आहे धिग्ग 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 जिने तुझे रे, ही इथं मी तुम्हाला सांगितलेली. याच्या नंतरची कविता आपण पुढच्या तासाला बघूया. ठीक आहे.